आमदार साहेब, ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी तुम्ही कुठे चालला होता? आज बोललो ना, पार्टी ऑफिसला जायची घाई होती म्हणून. आणि गाडी कोण चालवत होतं? सिद्धिराज गाडे पाटील. बहुतेक तसंच असावं. म्हणजे त्या दिवशी मी माझ्याच धुंदीत होतो आणि पार्टी ऑफिसला जाणं महत्वाचं होतं. माझ्या बाजूला सिद्धू बसलाय का ड्रायव्हर हे मला नीटचं आठवत नाही. म्हणजे गाडी तुमचीच होती ना? हो, म्हणजे जो अपघात झाला तो तुमच्याच गाडीने झाला ना? तर सिद्धू जर गाडी चालवत असेल आणि धडक बसले असेल तर आपण असं म्हणू शकतो की अपघात झाला म्हणून. आमदार साहेब, जशी जनतेला गोल गोल घुमवून फिरवून तुम्ही आश्वासनं देता, तशीच कोर्टामध्ये देखील साक्ष देत आहे. अशी साक्ष देणं चुकीचं आहे याची कल्पना तुम्हाला असायला हवी संपतराव. न्यायाधीश महोदय, आम्ही कधी कोर्टाची पायरी चढलो नाही. आम्ही भली माणसं आहोत. पण तुमचं पद लक्षात घेता हे योग्य आहे का? न्यायाधीश महोदय, या साक्षीवरून एक गोष्ट सिद्ध होते की ज्या गाडीने अपघात झाला ती गाडी आमदार साहेबांचीच होती. त्यांचा मुलगा सिद्धिराज गाडे पाटीलच गाडी चालवत होता आणि त्या गाडीनेच अपघात झाला. सर, आठवत नाहीये काय? चुकीचं बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं ना. ठीक आहे, तुम्ही तुमच्या जागेवर जाऊ शकता. शेवटी सिद्धूला वाचवायला मलाच पुढे यावं लागला. पुढे याची वसुली करून घेईन त्याच्याकडून. जज साहेब, ही साक्ष तुम्हाला पुरेशी वाटली नसल्यास जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता ना तेव्हा आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये जाताना माझे मित्र सुद्धा तिथे होते. तर मी विनंती करतो की कृपया त्यांना बोलवण्याची परवानगी द्यावी. म्हणजे वेंकी दादाला वाचवण्यासाठी मी भावनाने पाठवलेला माणूस नाहीये हे सिद्ध होईल. नाहीतर मी फसवणूक करतोय हेच जर कोर्टाला वाटत राहिलं ना तर यात ना वेंकी दादाचा फायदा आहे ना माझा. तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे. आता फक्त आम्हाला नाव सांगा, कोण होता तो तुमचा मित्र? सुरेश.